हॅलो स्टुडंट, आज आपण स्टडी करणार आहेत प्रॅक्टिस सेट 1.4 मधल्या सेकंड क्वेश्चनची. राईट डाऊन द डेसिमल एक्सपान्शन ऑफ दोज रॅशनल नंबर्स इन क्वेश्चन 1 अबोव. वरती जो क्वेश्चन नंबर 1 झालेला आहे त्याच्यामध्ये जे रॅशनल नंबर आहेत त्या रॅशनल नंबरमधले असे रॅशनल नंबर त्याचं डेसिमल फॉर्म लिहायचे विच आर टर्मिनेटिंग डेसिमल एक्सपान्शन. त्या क्वेश्चनमध्ये आपण डेसिमल एक्सपान्शनचा दोन प्रकार शिकलेले होते, दोन टाईप शिकलेले होते. एक होता टर्मिनेटिंग आणि दुसरा होता तो नॉन टर्मिनेटिंग रिपीटिंग. तर त्याच्यामधले जे जे टर्मिनेटिंग डेसिमल एक्सपान्शन आहे त्याचं आपल्याला डेसिमल एक्सपान्शनमध्ये जे काही आन्सर आहे ते आन्सर शोधायचं आहे आणि ते विदाऊट लॉंग डिव्हिजन मेथड. लॉंग डिव्हिजन मेथड यूज करायची नाही. बघूत आपण आता त्याच्यामधला 1.4 मधल्या फर्स्ट क्वेश्चनमधला फर्स्ट जो एक्झाम्पल होतं तेच होतं ते टर्मिनेटिंगचं. एक्सरसाइज 1.4 क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 1 मधला फर्स्ट ऑप्शन आहे 13/3125. आपण फॅक्टर पाडतो अगोदर 3125चे 5 न, कारण लास्टचा डिजिट 5 आहे त्याच्यामुळे 5 6 जा 5 2 जा 5 5 जा रिपीट 5 ना, 5 1 जा 5 2 जा 5 5 जा रिपीट 5 ना, 5 2 जा 5 5 जा 5 5 जा 25 5 1 जा 5. किती टाइम्स 5 आलेले आहेत? 5 टाइम्स. मग मी 13 ॲज इट इज ठेवायला नाही, याच्या ठिकाणी लिहिल 5/5. आता टर्मिनेटिंग ज्यावेळेस डेसिमल फॉर्म आहे त्याला रूल कोणता आहे? 2 × 5m. कारण फ्रॅक्शन ज्या फ्रॅक्शनचा डिनोमिनेटर 10 असेल त्याला आपण डेसिमल एक्सपान्शनमध्ये कन्वर्ट करू शकतो टर्मिनेटिंगमध्ये. जर मी ह्याला सेपरेट केला याचा इंडेक्स तर 2m × 5m येईल. मग जो 5चा इंडेक्स आहे तोच 2चा इंडेक्स असायला पाहिजे, पण इथं 2 तर आलेलं नाही आहे. मग आपण काय करणार? 5/5. तर 2/5 न मल्टिप्लाय करणार, 2/5 न डिवाइड करणार आपण, बरोबर आहे. मग 13 × 2/5चं आन्सर किती आहे? 32. आपण 5 2 चा काय झालं? 10. 10 काय झालं? 5. 13 न मल्टिप्लाय करू, 13 2 जा 26, 2 आलेले आहे. 13 3 जा 39 + 2 14 आपण 10/5. आता डेसिमलमध्ये कन्वर्ट करत असताना डेसिमलच्या पुढे किती डिजिट आहेत? तर 5 डिजिट आहेत. 1 2 3 4 आणि 5. आता 6 1 आणि 4 इथं झाले. मग रिमेनिंग प्लेसमध्ये डिजिट कोणते असतील आपले? 0 0 0. सेकंड क्वेश्चन आहे 17/8. 8 हा काय तर 2चा क्यूब आहे. 17/2/3. आता 5/3ची आपल्याला गरज पडेल तर आपण काय करणार? 17 × 2/3 × 5/3 आपण 5/3 म्हणजे 5/3 न मल्टिप्लाय केलं, 5/3 न डिवाइड केलं. 17 ॲज इट इज 5/3चं आन्सर आहे 125. 5चं क्यूब आपण 5 2 जा 10 10/3. 17 5 जा 85. 8 आले. 34 + 8 42. 4 आले. 17 + 4 21 आपण 10/3. आता 10/3चा अर्थ काय? डेसिमलच्या पुढे 3 डिजिट आणि ते डिजिट कोणते आहेत? 5 2 1 आणि हा 2 इथं आलेला. त्याच्यानंतर फोर्थ क्वेश्चन होता 15/1600. आता मी याला कन्वर्ट कसं करेल बघा. 15 ॲज इट इज ठेवाल. 16 हा 2/4 आहे इंटू 100 म्हणजे 10². अर्थात मी याला काय करेल? 15 ॲज इट इज 2/4 इंटू 10² मी 2² इंटू 5² लिहू शकते. करेक्ट आहे. म्हणजे टोटल 2ची पॉवर किती झालेली आहे? तर 15/2/6 इंटू 5². आता ह्याची जर 6 पॉवर असेल तर 5ची पण 6 पॉवर असायला पाहिजे, पण आपल्याजवळ पॉवर 2च आहे. तर पॉवर किती न कमी आहे? 4. म्हणजे 5/4 न मल्टिप्लाय करा, 5/4 न डिवाइड करा इज इक्वल टू 15/. आता 2 इंटू 5/4चं आन्सर काय? 625. कारण 5² इज 25 आणि त्याचा स्क्वेअर 625 आणि त्याला 5 × 2 10/6 मल्टिप्लाय करूत आपण. आता 15 5 जा 75. 7 आले.
37 3 आले 93 अपॉन 10⁶. आता 10⁶ चा अर्थ काय, डेसिमलच्या पुढं 6 प्लेस पाहिजेत. 1 2 3 4 5 6. त्याच्यामध्ये 5 इथं, 7 3 9 रिमेनिंग प्लेसमध्ये काय ॲडजस्ट करायचा, 0. त्याच्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 5 नंतर 4 नंतर 5 नव्हता. 6th क्वेश्चन आहे, ज्याच्यामध्ये सांगितलेलं आहे बघा 23 अपॉन 2�3× 5². आता 2�3 असेल तर 5⁻³ असायला पाहिजे, पण 5ची पॉवर 3च्या ठिकाणी किती आहे, 2 आहे. 1 पॉवर कमी आहे म्हणजे 5 मल्टिप्लाय करायचं, 5 डिवाइड. आता 23 5 काय 115 आणि त्या 10⁻³ किती होईल आता 3. आता 10⁻³ चा अर्थ डेसिमलच्या पुढे 3 प्लेसेस झाले 5 1 1, मग इथं काय आला 0. क्वेश्चन नंबर जो 7 जो होता तो टर्मिनेटिंगचा नाही आहे. 8th क्वेश्चन आहे 6 अपॉन 15. पहिल्यांदा हा 15 तर 3 × 5 आहे, तर अर्थात सुरुवातीला सिम्प्लिफाय करायचे. 3 2 जा 3 5 जा. आता मला 5च्या ठिकाणी 10 पाहिजे, तर मी 10 घेण्यासाठी काय करेल, 5 × 2 2 न मल्टिप्लाय डिवाइड केलं तर 2 न मल्टिप्लाय म्हणजे 4 अपॉन काय आलं 10. 10 म्हणजे काय, डेसिमलच्या पुढं 1 डिजिट 4 म्हणजे इथं काय आलं 0. त्याच्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 9 35 अपॉन 50. हा सुद्धा सिम्प्लिफाय होतो. 5 5 7 जा 5 10 जा आणि 10चा अर्थ काय, डेसिमलच्या पुढे 1 डिजिट 7 म्हणजे इथे ॲडजस्ट काय करायचं 0.7. आता जो आहे नेक्स्ट क्वेश्चन 1.4 मधला लास्ट क्वेश्चन आहे. The following real numbers have decimal expansions as given below. आता डेसिमल एक्सपान्शन त्यांनी स्वतः दिलेलं आहे. इन ईच केस डिसाइड वेदर दे आर रॅशनल ऑर नॉट. सुरुवातीला ओळखायचे ते रॅशनल आहेत का नाही आहेत. इफ दे रॅशनल, जर ते रॅशनल असतील अँड ऑफ द फॉर्म P अपॉन Q, जर रॅशनल असतील तर डेफिनेशननुसार त्याचा फॉर्म काय असेल P अपॉन Q. व्हॉट कॅन यू से अबाउट द प्राईम फॅक्टर ऑफ Q. तर Qच्या प्राईम फॅक्टरबद्दल आपण काय बोलू शकतो. तर सुरुवातीला बघू की फक्त डेसिमल एक्सपान्शन बघून तो रॅशनल आहे का इररॅशनल आहे ते कसं ओळखायचं असते. बघा आता डेसिमलच्या पुढं जर समजा हे टर्मिनेटिंग फॉर्ममध्ये आलं तर रॅशनल, समजा हे टर्मिनेटिंग फॉर्ममध्ये नाही आहे पण इथं रिकरिंगचं सिम्बॉल आहे तरी पण हे रॅशनल. परंतु डेसिमलच्या पुढे येणारा डिजिट जर हा चेंज होत असेल आणि कधीही थांबत नसेल, रिकरिंगचं सिम्बॉल आपण देऊ शकत नसेल तर तो कायला इररॅशनल. करेक्ट आहे. आणि जो रॅशनल जर असेल तर मग याचं डेसिमल फॉर्म म्हणजे Q काय असेल 2⁻m असेल किंवा 5⁻m असेल किंवा 2 × 5⁻m असेल. बरोबर आहे. म्हणजे त्याचे फॅक्टर एकतर 2 असतील 5 असतील किंवा हे बोथ असतील. बरोबर आहे. आणि जर इररेशनल असतील तर त्याचे फॅक्टर 2 आणि 5 नसतील Qचे. राईट आहे. तर क्वेश्चन नंबर 3 त्याच्यामधलं फर्स्ट ऑप्शन आहे 43.123 4 5 6 7 8 आणि 9. बघा डिव्हिजनची प्रोसेस कुठेतरी थांबलेली आहे. डेसिमल हे थांबलेलं आहे, त्याच्यामुळे ह्याचं डेसिमल एक्सपान्शन जे आहे ते कसं येणार आहे टर्मिनेटिंग येईल. आणि टर्मिनेटिंग असेल तर जर अर्थातच हे जर टर्मिनेटिंग असेल तर इट इज रॅशनल नंबर. आणि रॅशनल नंबर असेल तर फॅक्टर्स ऑफ Q. रॅशनल नंबरची डेफिनेशन काय, रॅशनल नंबर हा P अपॉन Q फॉर्ममध्ये असतो. तर Pशी काहीही संबंध नसतो, Qवरनं आपण ओळखतो तो. बरोबर आहे का. तर मग Qचे फॅक्टर्स काय असतील, फॅक्टर्स ऑफ Q ऑर 2 ऑर 5 ऑर बोथ. 2 असतील 5 असतील किंवा सगळेच असतील. सेकंड आहे 0.120 1 2 00 1 2 3 टाइम्स 0 1 2 1 2 4 टाइम्स 0 आणि परत त्याच्यानंतर हे डॅश डॅश आहे. म्हणजे मी याला रिकरिंगचं सिम्बॉल देऊ शकते का, नाही.
रिपीट डिजिट आहेत का? नाही. म्हणजे इट इज नॉन टर्मिनेटिंग आहे कारण टर्म पडतच नाही आहे. अँड नॉन रिकरिंग, आणि रिकरिंगचं पण सिम्बॉल आपल्याला देता येत नाही आहे. देअरफॉर इट इज इरॅशनल नंबर. करेक्ट आहे. आणि पुढचा जो आहे थर्ड 443.123456789 रिकरिंगचं सिम्बॉल आलेलं आहे. म्हणजे इट इज नॉन टर्मिनेटिंगच आहे कारण टर्म तर पडली नाही आहे. बट रिकरिंग, परंतु कसं आहे? रिकरिंग आहे कारण हेच डिजिट रिपीट येणार आहे, रिकरिंगचं सिम्बॉल आहे. Therefore, it is a rational number. रॅशनल नंबर तर आहे पण फॅक्टर्स ऑफ क्यू काय आहेत? Therefore, factors of Q are other than, कारण जर 2 किंवा 5 असते 2 or 5 बरोबर, 2 किंवा 5 असते तर ते टर्मिनेटिंग मध्ये गेलेलं असतं. हे कसं आहे? नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग आहे.